देवाला तो नेहमी धन्यवाद दिला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो धन्यवाद द्यायचं सोडायचं नाही, कारण तिथून तुला मिळालेला आहे त्या देवाला कधी विसरायचं. आमेन. बऱ्याच वेळा काय होतं बरं का, जेव्हा आम्हाला मिळायला लागतं तेव्हा जे मिळालं नाही त्यातच आम्ही येण्यासारखं करायला लागतो. अरे कुणी दिलं? ज्या देवाने दिलं त्या देवाला वेळ नाही ना, त्या देवाला वेळ नाही, हमको टाइम नाही. अरे तुला वेळ नाही, ज्याने तुला दिलं त्याच्यासाठी वेळ नाही. बरेच लोक हे हा विचारच चुकीचा आहे. जो देव मला देतो, ज्या देव मला सांभाळतो, जो देव मला यशस्वी करतो, जो देव मला पुढे घेऊन जातो, जो देव मला उंचावर नेतो, त्या देवासमोर आम्ही गेलंच पाहिजे आणि त्याला धन्यवाद दिलाच पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, दानिएलचं पुस्तक तुम्ही वाचा, खूप सुंदर पुस्तक आहे आणि तरुणांनी विशेष हे पुस्तक वाचलं पाहिजे, कारण हे तरुण लेकरांसाठी असणारं पुस्तक आहे. दानिएल, शद्रक, मेशक, अबेदनगो हे यहुदी मुलं, तरुण मुलं होती आणि आम्हाला पाहायला मिळतं की देवाने त्यांना बायबलमध्ये गुलाममधून नेलं असताना त्या ठिकाणी ते यशस्वी लोक होते. दानिएल हा राजाच्या पदरी काम करणारा मुलगा होता. एक लक्षात नसू द्या, त्याच्या हाताखाली अनेक लोक होते कामाला, पण असं बायबल आम्हाला सांगतं हा दानिएल जो तरुण दानिएल आहे, कामामध्ये व्यस्त जरी असला तरी बायबल सांगतं दिवसातून 3 वेळा तो नित्य देवाचं स्मरण करून प्रार्थना करणार होता.